त्याला माझ्या घरी पाठव. सेंड हिम टू माय होम. सेंड हिम टू माय होम. पैशाच्या मागे पळू नकोस. डोंट रन आफ्टर मनी. डोंट रन आफ्टर मनी. संपूर्ण वेळ ती बोलत होती. सिंपल इंग्लिश मध्ये म्हणा, शी केप्ट टॉकिंग ऑल द टाइम. शी केप्ट टॉकिंग ऑल द टाइम. शी केप्ट टॉकिंग ऑल द टाइम. संपूर्ण वेळ ती रडत होती. शी केप्ट क्राईंग ऑल द टाइम. शी केप्ट क्राईंग ऑल द टाइम. अशी सेंटेन्स आपण नेहमी बोलत असतो डेली यूज मध्ये, पण इंग्लिश मध्ये बोलताना थोडा प्रॉब्लेम होतो. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण कशी बोलायची. बघ मला काय मिळालं. बऱ्याचदा आपण अशी सेंटेन्स बोलतो, बघ मला काय मिळालं. लुक व्हॉट आय फाउंड. लुक व्हॉट आय फाउंड किंवा लुक व्हॉट आय गॉट. दोन्हीपैकी कोणतंही एक सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. त्याला समजव जरा. जस्ट मेक हिम अंडरस्टँड. जस्ट मेक हिम अंडरस्टँड. त्याला समजव जरा. जस्ट मेक हिम अंडरस्टँड. मी आधीच ते केलं होतं. आय ऑलरेडी डिड इट. आय ऑलरेडी डिड इट. विचारपूर्वक मी तुला बोलत आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की काहीतरी समजवायचं असतं मुलांना, त्यावेळेस म्हणतो की हे बघ मी विचारपूर्वक बोलत आहे. तसंच सेंटेन्स आहे. इंग्लिशमध्ये बोला, आय एम टॉकिंग टू यू थॉटफुली. आय एम टॉकिंग टू यू थॉटफुली. तो पोहोचेलच. बऱ्याचदा असं असतं की कोणीतरी येणार असतं, आपण विचारतो की अरे तो कधी येणार, तर समोरचा आपल्याला काय आन्सर करतो की तो पोहोचेलच. तेच सेंटेन्स आहे. इंग्लिशमध्ये म्हणा, ही इज जस्ट अबाउट टू रीच. ही इज जस्ट अबाउट टू रीच. माझ्याजवळ बसायला वेळ नाही. आय डोंट हॅव टाइम टू सिट. आय डोंट हॅव टाइम टू सिट. माझ्याजवळ कोणतीही गोष्ट करायला वेळ नाही असं म्हणायचं असतं. त्यावेळेस सेंटेन्स तुम्हाला असंच बनवायचं आहे. आय डोंट हॅव टाइम टू, जेही तुम्ही ज्याच्यासाठी ज्या कारणासाठी बोलत आहात ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे सीटच्या जागी. मला वाटतं तू खूप मेहनत केली होती. आय थिंक यू वर्कड हार्ड. आय थिंक यू वर्कड हार्ड. रामला लवकर इकडे पाठव. रामला लवकर इकडे पाठव. सेंड हिम राम हिअर क्विकली. सेंड हिम राम हिअर क्विकली. तिला वेळेवर शाळेत पाठव. सेंड हर टू स्कूल ऑन टाइम. सेंड हर टू स्कूल ऑन टाइम. सेंड हर टू स्कूल ऑन टाइम. तू सगळं चेक केलंस का? डिड यू चेक एव्हरीथिंग. डिड यू चेक एव्हरीथिंग. मला हे परत दे. गिव्ह दिस बॅक टू मी. गिव्ह दिस बॅक टू मी. तो इथे येईल का? विल ही कम हिअर. विल ही कम हिअर. थांब येऊन सांगते. बऱ्याचदा असं होतं, मुलं काहीतरी गडबड करतात किंवा काहीतरी भांडण वगैरे करतात, त्यावेळेस आपण काय म्हणतो त्यांना की थांब तुला मी येऊन सांगते. तसंच सेंटेन्स आहे. वेट आय विल टेल यू आफ्टर कमिंग. वेट आय विल टेल यू आफ्टर कमिंग. हे सेंटेन्स तुम्ही नेगेटिव्हली पण बोलू शकता आणि पॉझिटिव्हली पण. जर तुम्हाला रागवायचं असेल त्यावेळेनं सुद्धा बोलू शकता की वेट आय विल टेल यू आफ्टर कमिंग. किंवा जर तुम्हाला म्हणायचं असेल की थांब जरा मी तुला आल्यानंतर सांगतो, सिंपल, तेव्हाही हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. ट्राय करून सांगते. आय विल टेल यू आफ्टर ट्राईंग. आय विल टेल यू आफ्टर ट्राईंग. हे काम आत्ताच संपलं पाहिजे. किंवा बऱ्याचदा आपण मुलांना सांगतो बघ हे काम आत्ताच संपलं पाहिजे किंवा अभ्यास आत्ताच संपला पाहिजे, अशा प्रकारची सेंटेन्स. एक सेंटेन्स मी तुम्हाला सांगते, तशाच प्रकारे तुम्हाला पुढची बनवायची आहेत. This work should be finished now. This work should be finished now. तू तिच्यापासून काय शिकलास? What did you learn from her? What did you learn from her? मी त्याला पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. I can't live without seeing him. I can't live without seeing him.
मी त्यातला आहे का जो खोटं बोलतो? तुम्ही पुढच्याला विचारताय की मी त्यातला आहे का जो खोटं बोलतो? सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, एम आय वन ऑफ देम हू लाईज? एम आय वन ऑफ देम हू लाईज? मी त्याला विचारायला विसरले. आय फॉरगॉट टू आस्क हिम. आय फॉरगॉट टू आस्क हिम. तुम्ही कदाचित चावी घरी विसरलात. You might have forgotten your keys at home. You might have forgotten your keys at home. तुला हे मिळालं का? Did you get it? Did you get it? मला पण यायचं होतं. I also wanted to come. I also wanted to come. गाईज, तुम्हाला अशा प्रकारची डेली यूजच्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करायला आवडत असेल, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. तू हे कधी बघितलंय का? हॅव यू एव्हर सीन दिस? हॅव यू एव्हर सीन दिस? तू कधी प्रयत्न केला का? हॅव यू एव्हर ट्राईड? हॅव यू एव्हर ट्राईड? तू कधी विचार केला का? हॅव यू एव्हर थॉट? हॅव यू एव्हर थॉट? अशी सेंटेन्स लक्षात आलेली आहेत तुमच्या. आता पण वेळ आहे, अभ्यास कर. नेहमी म्हणतो आपण आता पण वेळ आहे, अभ्यास कर. किंवा आता अजून वेळ गेली नाही, अभ्यास कर. कोणत्याही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. देर इज अ स्टील टाइम, स्टडी इट. देर इज अ स्टील टाइम, स्टडी इट. मानलं पाहिजे, तुझा फोन खूप छान आहे. बऱ्याचदा आपण मित्रांमध्ये बोलतो की अरे वा, मानलं पाहिजे यार, तुझा फोन एकदम छान आहे. तसंच सेंटेन्स आहे इंग्लिशमध्ये म्हणा, आय मस्ट से युअर फोन इज व्हेरी नाईस. आय मस्ट से युअर फोन इज व्हेरी नाईस. मी कारण जाणू शकतो का? मी कारण जाणू शकतो का? किंवा मला कारण कळेल का? मे आय नो द रिझन? मे आय नो द रिझन? हे कसं पडलं? हाऊ डिड इट फेल? हाऊ डिड इट फेल? दरवाजा पहिलेच उघडा आहे. द डोर इज ऑलरेडी ओपन. द डोर इज ऑलरेडी ओपन. त्याला हे आधीच माहित होतं, बरोबर? पुढच्याकडून आपण कन्फर्म करतोय. सिंपल म्हणा, ही ऑलरेडी न्यू धिस, राईट? ही ऑलरेडी न्यू धिस, राईट? तुला हे आधीच माहित होतं, बरोबर? पुढच्याकडनं आपण कन्फर्म करतो की तुला हे आधीच माहित होतं, बरोबर? अशा प्रकारे इंग्लिशमध्ये म्हणा, यू ऑलरेडी न्यू धिस, राईट? यू ऑलरेडी न्यू धिस, राईट? यू ऑलरेडी न्यू धिस, राईट? मी त्याला विचारायला विसरलो. आय फॉरगॉट टू आस्क. आय फॉरगॉट टू आस्क. मला अभ्यास करणं अवघड वाटतं. आय फाइंड डिफिकल्ट इट टू स्टडी. आय फाइंड डिफिकल्ट इट टू स्टडी. तो तर झोपायचं नाव पण घेत नाही. बऱ्याचदा म्हणतो अरे तो तर झोपायचं नाव पण घेत नाही, किंवा तो तर अभ्यास करायचं नाव पण घेत नाही. अशा प्रकारची सेंटेन्स इंग्लिशमध्ये म्हणा, ही इज नॉट रेडी टू स्लीप. ही इज नॉट रेडी टू स्लीप. ही इज नॉट रेडी टू स्लीप. म्हणजे तो झोपायला तयार नाही, हे पण त्याचा मिनिंग होऊ शकतो. पण तो तर झोपायचं नाव पण घेत नाही, हा पण त्याचा मिनिंग होतो. तू माझं ऐकलं होतं का? डिड यू लिसन टू मी? डिड यू लिसन टू मी? मी त्यातला नाही की जी पहिलं सॉरी बोलेन. बरंच भावा बहिणीचं भांडणं झालेलं असले की असे बोलतात, भाऊ किंवा बहीण, मी त्यातला नाही की पहिलं सॉरी बोलेन. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, आय एम नॉट वन ऑफ देम हू सेज सॉरी फर्स्ट. आय एम नॉट वन ऑफ देम हू सेज सॉरी फर्स्ट. तसंच दुसरं सेंटेन्स आहे, मी त्यातला नाही की हार मानेल. आय एम नॉट वन ऑफ देम हू गिव्ह अप. आय एम नॉट वन ऑफ देम हू गिव्ह अप. चांगलं करत आहेस, करत राहा. चांगलं करत आहेस, करत राहा, किंवा चांगलं करत आहेस, असंच करत राहा. बऱ्याचदा मुलांनी चांगलं काम केलं किंवा कोणीही चांगलं काम केलं तर आपण त्यांना असं कॉम्प्लिमेंट देत असतो. इंग्लिशमध्ये हे सेंटेन्स बोला, यू आर डुईंग गुड, कीप डुईंग लाईक धिस. यू आर डुईंग गुड, कीप डुईंग लाईक धिस. नेक्स्ट,
तुझे हात माझ्यापासून दूर ठेव. कीप युअर हँड्स ऑफ मी. कीप युअर हँड्स ऑफ मी. मला चक्कर येत आहे. आय एम फीलिंग गिडीनेस. आय एम फीलिंग गिडीनेस. काहीही हो मी तुझ्याशी बोलणार नाही किंवा काहीही होऊ दे मी तुझ्याशी बोलणार नाही. सिंपल. नो मॅटर व्हॉट हॅपन्स आय वोंट टॉक टू यू. नो मॅटर व्हॉट हॅपन्स आय वोंट टॉक टू यू. मला जंक फूड खाण्यासाठी बंदी आहे किंवा मला जंक फूड खाण्याची मनाई आहे किंवा मला जंक फूड खायला सांगितलं नाही. कोणतंही सेंटेन्स असू शकतं. सिंपल. आय एम फोरबिडन टू ईट जंक फूड. आय एम फोरबिडन टू ईट जंक फूड. फोरबिडन म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्यासाठी मना करणे किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी नाही म्हणणे. आता मी जंक फूड खायला मला सांगितलं नाही आहे किंवा मला डॉक्टरांनी जंक फूड खाऊ नको असं बोललं आहे. अशा कोणत्याही प्रकारे सेंटेन्स असू शकतं. तिथे तुम्ही हे सेंटेन्स घेऊ शकता. देवाच्या कृपेने सगळं चांगलं होईल. नेहमी हे सेंटेन्स बोलतो. ऑल इज वेल बाय गॉड्स ग्रेस. ऑल इज वेल बाय गॉड्स ग्रेस. किंवा बाय द ग्रेस ऑफ गॉड एव्हरीथिंग इज फाईन. बाय द ग्रेस ऑफ गॉड एव्हरीथिंग इज फाईन. दोन्ही प्रकारे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. मला सकाळी लवकर उठव. आपण आईला वगैरे सांगून ठेवतो की आई मला सकाळी लवकर उठव. तेच सेंटेन्स आहे. वेक मी अप अर्ली इन द मॉर्निंग. वेक मी अप अर्ली इन द मॉर्निंग. मी इथं कसं पोहोचू? हाऊ डू आय गेट देअर. हाऊ डू आय गेट देअर किंवा हाऊ डू आय रीच देअर. जशा प्रकारे सिच्युएशन असेल तर त्यावेळेस तुम्हाला गेट किंवा रीच या दोन्हीपैकी एकाचा यूज करायचा आहे. तुम्ही दररोज किती वेळ सराव करता? हाऊ लॉंग डू यू प्रॅक्टिस एव्हरी डे. हाऊ लॉंग डू यू प्रॅक्टिस एव्हरी डे. यासाठी महिने लागू शकतात. म्हणजे एखादी गोष्ट करताय तुम्ही तर तुम्ही काय म्हणताय त्यांना टेम्पररी सांगताय की बाबा यासाठी 1 महिना नाही तुम्हाला महिने लागू शकतात. म्हणजे अनेक महिने लागू शकतात. सेंटेन्स बघा कसं बोलायचं आहे इंग्लिशमध्ये. इट कॅन टेक सेव्हरल मंथ्स. इट कॅन टेक सेव्हरल मंथ्स म्हणजे काही महिने लागू शकतात. मी आता महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे किंवा मी आता एका महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे. आय हॅव बीन प्रॅक्टिसिंग फॉर अ मंथ नाव. आय हॅव बीन प्रॅक्टिसिंग फॉर अ मंथ नाव. आत्मविश्वास येण्यासाठी वेळ लागतो किंवा आत्मविश्वास बिल्ड होण्यासाठी वेळ लागतो. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असेल. इंग्लिशमध्ये बोला. बिल्डिंग कॉन्फिडन्स टेक्स टाइम. बिल्डिंग कॉन्फिडन्स टेक्स टाइम. किती वेळ लागतो? तुम्ही विचारता की बाबा किती वेळ लागतो. सिंपल. हाऊ लॉंग डज इट टेक. हाऊ लॉंग डज इट टेक. तू हे करते का? तुम्ही विचारताय पुढच्याला की बाबा तू हे करते का किंवा तू हे करतो का. डू यू डू धिस. डू यू डू धिस. कोण पहिलं येणार? हू वॉन्ट्स टू कम फर्स्ट. हू वॉन्ट्स टू कम फर्स्ट. तुला जेवण बनवावं लागू शकतं. बऱ्याचदा आपण घरी आपली मुलगी असेल किंवा कोणी दुसरं आपली फ्रेंड वगैरे असेल तर आपण त्याला म्हणतो की आज तुला जेवण बनवावं लागू शकतं. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा. यू मे हॅव टू कुक फूड. यू मे हॅव टू कुक फूड. मी आजोबा बनणार आहे. बोलता की नाही तुम्ही अशी सेंटेन्स. मी आजोबा बनणार आहे, मी आई बनणार आहे किंवा मी वडील बनणार आहे. अशा प्रकारची सेंटेन्स आहेत. याच्यातलं एक सेंटेन्स जरी समजलं तर तुम्ही अशा प्रकारची खूप सारी सेंटेन्स बोलू शकता. आता मी आजोबा बनणार आहे. आय एम गोइंग टू बी अ ग्रँडफादर. आय एम गोइंग टू बी अ ग्रँडफादर. तसंच आता इथे जर मी वडील बनणार आहे. सिंपल ग्रँडफादरच्या जागी तुम्हाला फादर लिहायचं आहे. मी आई बनणार आहे. आय एम गोइंग टू बी अ मदर. आय एम गोइंग टू बी अ मदर. जा आणि माझा मोबाईल घेऊन ये. गो अँड गेट माय फोन. गो अँड गेट माय फोन. अशाच प्रकारचं एक सेंटेन्स आहे. जा आणि अभ्यास कर. गो अँड स्टडी. इथे गेट येणार नाही. गो अँड स्टडी एवढंच येणार आहे. सिंपल. तुम्ही मला ऐकू शकता का किंवा तुम्हाला माझा आवाज ऐकू येत आहे का. दोन्हीपैकी कोण सेंटेन्स असेल. कॅन यू हिअर मी. कॅन यू हिअर मी. मला काय माहिती होतं की ती रडायला लागेल.
हाऊ डिड आय नो दॅट शी वूड स्टार्ट क्राईंग. हाऊ डिड आय नो दॅट शी वूड स्टार्ट क्राईंग. आता इथं मी घेतलं आहे की मला काय माहीत होतं की ती रडायला लागेल. या जागी तुम्ही असंही घेऊ शकता की मला काय माहीत होतं की ती रागवेल, मला काय माहीत होतं की ती असं रिॲक्ट करेल. अशा प्रकारचं कोणतंही सेंटेन्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, एक काम करा, अजून एक द्या. बऱ्याचदा आपण शॉपवर गेल्यावर वगैरे म्हणतो, एखादी गोष्ट आवडली तर आपण त्यांना म्हणतो की ठीक आहे, मग एक काम करा की अजून एक द्या. तसं सेंटेन्स, ओके देन डू वन थिंग, गिव मी वन मोअर. ओके देन डू वन थिंग, गिव मी वन मोअर. मी नसताना कोणी इथं आलं होतं का? मी नसताना कोणी इथं आलं होतं का? डिड एनीवन कम हिअर इन माय ॲब्सेन्स. डिड एनीवन कम हिअर इन माय ॲब्सेन्स. मी 18 वर्षाची आहे. आय एम 18 years old. आय एम 18 years old. मी माझा गृहपाठ करत आहे. आय एम डुईंग माय होमवर्क. आय एम डुईंग माय होमवर्क. अगदी इझी सेंटेन्स आहेत. मला कसलीही घाई नाही आहे. आय एम इन नो हरी. आय एम इन नो हरी. मी फक्त विचारते. आय एम जस्ट आस्किंग. आय एम जस्ट आस्किंग. मला खूप भूक लागली आहे. आय एम व्हेरी हंग्री. आय एम व्हेरी हंग्री. मी जायला तयार आहे. आय एम रेडी टू गो. आय एम रेडी टू गो. मी डीमार्टला जात आहे. आय एम गोइंग टू डीमार्ट. आय एम गोइंग टू डीमार्ट. जर तुम्हाला असंच म्हणायचं असेल की मी मार्केटला जात आहे तर सिंपल म्हणा, आय एम गोइंग टू मार्केट. आय एम गोइंग टू मार्केट. मी आता जाते. आय एम लिव्हिंग नाव. आय एम लिव्हिंग नाव. मी काही संत नाही. आय एम नॉट अ सेंट. आय एम नॉट अ सेंट. मी खूप हुशार आहे. आय एम व्हेरी क्लेवर. आय एम व्हेरी क्लेवर. किंवा आय एम व्हेरी ब्राईट. इथे क्लेवर आणि ब्राईट दोन्हीही तुम्ही यूज करू शकता. मी अजूनही एकटी आहे. आय एम स्टील अलोन. आय एम स्टील अलोन. मी येत आहे. आय एम कमिंग. आय एम कमिंग. मी उद्या दिल्लीला निघणार आहे. आय एम लिव्हिंग फॉर दिल्ली टुमॉरो. आय एम लिव्हिंग फॉर दिल्ली टुमॉरो. गाईज, तुम्हाला अशा प्रकारची व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा. सोबतच व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तो तिथे नाही आहे किंवा तो तिथे नाही आहे. ही इज नॉट देअर. ही इज नॉट देअर. ते आपली मदत करतील. दे विल हेल्प अस. दे विल हेल्प अस. मी भांडत नाही आहे. आय एम नॉट आर्ग्युइंग. आय एम नॉट आर्ग्युइंग. मी उद्योजिका आहे. आय एम ॲन एंटरप्रेन्युअर. आय एम ॲन एंटरप्रेन्युअर. मी रात्रीचं जेवण बनवत आहे. आय एम कुकिंग डिनर. आय एम कुकिंग डिनर. मी चहा पीत आहे. आय एम ड्रिंकिंग टी. आय एम ड्रिंकिंग टी. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी एक गृहिणी आहे तर सिंपल म्हणा, आय एम अ हाऊसवाईफ. आय एम अ हाऊसवाईफ. गाईज, हाऊसवाईफच्या जागी तुम्ही होममेकर सुद्धा यूज करू शकता. आजकाल बरेच जण हाऊसवाईफ न म्हणता होममेकर हा वर्ड यूज करतात, तर तुम्ही सुद्धा करा. मी एक पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग अ बुक. आय एम रीडिंग अ बुक. मला तू मदत करशील का? विल यू हेल्प मी? विल यू हेल्प मी? जर तुम्हाला हेच पोलाइटली बोलायचं असेल तर सिंपल म्हणा, विल यू हेल्प मी प्लीज. विल यू हेल्प मी
प्लीज, शेवटीला तुम्ही प्लीज लावू शकता जर तुम्हाला पोलाइटली जास्त बोलायचं असेल. तू खूप चांगलं काम केलं आहे किंवा चांगलं काम केला, खूप चांगलं काम केलं आहे, दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असेल. यू हॅव डन अ गुड जॉब. यू हॅव डन अ गुड जॉब. मी नवीन नोकरीसाठी अर्ज करत आहे. आय एम अप्लाइंग फॉर अ न्यू जॉब. आय एम अप्लाइंग फॉर अ न्यू जॉब. मी माझ्या आईला मदत करत आहे. आय एम हेल्पिंग माय मदर. आय एम हेल्पिंग माय मदर. मी ऑनलाईन खरेदी करत आहे. आय एम शॉपिंग ऑनलाईन. आय एम शॉपिंग ऑनलाईन. मी माझ्या मित्राशी फोनवरती बोलत आहे. आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड ऑन द फोन. आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड ऑन द फोन. मी भांडी धुत आहे. आय एम वॉशिंग युटेन्सिल्स. आय एम वॉशिंग युटेन्सिल्स. मी झाडांना पाणी घालत आहे. आय एम वॉटरिंग द प्लांट्स. आय एम वॉटरिंग द प्लांट्स. मी फुलं तोडत आहे. आय एम प्लकिंग फ्लावर्स. आय एम प्लकिंग फ्लावर्स. मी 5 मिनिटात येते. आय एम कमिंग इन 5 मिनिट्स. आय एम कमिंग इन 5 मिनिट्स. कमिंग विदिन अ 5 मिनिट्स असंही तुम्ही याला बोलू शकता. मी नवीन घर घेत आहे. आय एम बाईंग अ न्यू हाऊस. आय एम बाईंग अ न्यू हाऊस. मी इंग्रजी शिकवत आहे. आय एम टीचिंग इंग्लिश. आय एम टीचिंग इंग्लिश. मी चित्रपट पाहत आहे. आय एम वॉचिंग अ मूवी. आय एम वॉचिंग अ मूवी. मी माझ्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहे. आय एम वेटिंग फॉर माय एक्झाम रिझल्ट. आय एम वेटिंग फॉर माय एक्झाम रिझल्ट. मी सध्या फळं कापत आहे. आय एम कटिंग द फ्रूट्स राईट नाव. आय एम कटिंग द फ्रूट्स राईट नाव. मी नोकरीच्या शोधात आहे. आय एम लुकिंग फॉर अ जॉब. आय एम लुकिंग फॉर अ जॉब. किंवा असंही सेंटेन्स असू शकतं की मी नवीन नोकरीच्या शोधात आहे. सिंपल म्हणा, आय एम लुकिंग फॉर अ न्यू जॉब. सिंपल आहे. मी तयार होत आहे. आय एम गेटिंग रेडी. आय एम गेटिंग रेडी. मी माझ्या चाव्या शोधत आहे. आय एम सर्चिंग माय कीज. आय एम सर्चिंग माय कीज. आता इथं जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी माझ्या घराच्या चाव्या शोधत आहे, सिंपल म्हणा, आय एम सर्चिंग माय हाऊस कीज. आय एम सर्चिंग माय हाऊस कीज. मी बस स्टॉपवर उभा आहे. आय एम स्टँडिंग ॲट द बस स्टॉप. आय एम स्टँडिंग ॲट द बस स्टॉप. मी हे पुस्तक घेऊ शकतो का? कॅन आय हॅव धिस बुक? कॅन आय हॅव धिस बुक? मी माझे केस कापत आहे. आय एम गेटिंग माय हेअर कट. आय एम गेटिंग माय हेअर कट. मी विश्रांती घेत आहे. आय एम टेकिंग रेस्ट. आय एम टेकिंग रेस्ट. मी तांदूळ भिजवत आहे. आय एम सोकिंग द राईस. आय एम सोकिंग द राईस. आता इथंच बघा, जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी तुरीची डाळ भिजवत आहे, सिंपल म्हणा, आय एम सोकिंग द तुअर डाळ. असं तुम्ही याला बोलू शकता. म्हणजे हे सेंटेन्स तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकता. मी माझी रूम साफ करत आहे किंवा मी माझी खोली साफ करत आहे. आय एम क्लिनिंग माय रूम. आय एम क्लिनिंग माय रूम. मी माझ्या कुत्र्यासोबत फिरायला जात आहे. आय एम वॉकिंग विथ माय डॉग. आय एम वॉकिंग विथ माय डॉग. मला ते देशील का? कॅन यू पास मी दॅट? कॅन यू पास मी दॅट?
सिंपल मला हे देशील का असं जर म्हणायचं असेल तर कॅन यू पास मी धिस असंही तुम्ही याला बोलू शकता. किती लांब आहे? हाऊ फार इज इट? हाऊ फार इज इट. जर तुम्हाला विचारायचं असेल की हे ठिकाण किती दूर आहे, सिंपल म्हणा हाऊ फार इज धिस प्लेस. हाऊ फार इज धिस प्लेस. तू आज भांडे घासशील का? कॅन यू डू द डिशेस टुडे? कॅन यू डू द डिशेस टुडे. तू कपडे धुवून वाळू घालशील का? कॅन यू वॉश अँड ड्राय द क्लॉथ्स? कॅन यू वॉश अँड ड्राय द क्लॉथ्स. खूपच मस्त आहे. धिस इज रिअली अमेझिंग. धिस इज रिअली अमेझिंग. कुठलं पुस्तक वाचत आहेस? विच बुक आर यू रीडिंग? विच बुक आर यू रीडिंग. तू हे माझ्यासाठी करशील का? विल यू डू धिस फॉर मी? विल यू डू धिस फॉर मी. हे उपयुक्त ठरेल का? विल धिस बी हेल्पफुल? विल धिस बी हेल्पफुल. नवीन शर्ट घाल. पुट ऑन युअर न्यू शर्ट. पुट ऑन युअर न्यू शर्ट. याची चव बरोबर लागत नाही. धिस डज नॉट टेस्ट गुड. धिस डज नॉट टेस्ट गुड. मी खूप आभारी आहे. आय फील ब्लेस्ड. आय फील ब्लेस्ड. खूप किंवा प्रचंड त्रासदायक आहे. आपण बऱ्याचदा बोलतो अरे हे खूप प्रचंड त्रासदायक आहे किंवा खूप त्रासदायक आहे. दोन्ही सेंटेन्स असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. इंग्लिशमध्ये बोला धिस इज व्हेरी अनॉईंग. धिस इज व्हेरी अनॉईंग. मी माझा नवीन ड्रेस घालणार आहे. आय एम गोइंग टू वेअर माय न्यू ड्रेस. आय एम गोइंग टू वेअर माय न्यू ड्रेस. आपण सगळ्यांना निमंत्रण देऊ. वी विल इन्व्हाइट एव्हरीवन. वी विल इन्व्हाइट एव्हरीवन. आपण तिच्यासाठी पार्टी देऊ किंवा आपण तिच्यासाठी एक पार्टी ठेवू. वी विल थ्रो अ पार्टी फॉर हर. वी विल थ्रो अ पार्टी फॉर हर. आपण तिच्यासाठी काय आणायचं? व्हॉट शुड वी बाय फॉर हर? व्हॉट शुड वी बाय फॉर हर. आपण त्या ठिकाणी कधी पोहोचणार किंवा आपण तिथे कधी पोहोचणार असंही सेंटेन्स असेल. सिंपल म्हणा when will we reach our destination? when will we reach our destination? when will we reach there असंही बोलू शकता किंवा when will we reach our destination. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स बोललं तरी बरोबरच असेल. तुला काय खायला आवडेल? what would you like to eat? what would you like to eat. आता हेच सेंटेन्स तुला काय प्यायला आवडेल. सिंपल ईटच्या जागी ड्रिंकचं घ्यायचं आहे. what would you like to drink. क्लिअर. तुला हे नाही तर ते आवडेल का? तुला हे नाही तर ते आवडेल का? तुला हे नाही आवडलं तर ते आवडेल का असंही असू शकतं. सिंपल म्हणा वुड यू लाईक धिस इन्स्टेड. वुड यू लाईक धिस इन्स्टेड. किती वाजले आहेत? व्हॉट टाइम इज इट. व्हॉट टाइम इज इट. ती कोण आहे? हू इज शी. हू इज शी. आता तो कोण आहे म्हणायचा असेल तर तुम्हाला सिंपल शीच्या जागी ही घ्यायचं आहे. तुला खूप ताकद आहे. यू हॅव अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. यू हॅव अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. तुझे केस खूप सुंदर आहेत. यू हॅव ब्युटिफुल हेअर. यू हॅव ब्युटिफुल हेअर. तू दमला असशील ना? यू मस्ट बी टायर्ड. यू मस्ट बी टायर्ड. आपण कधी भेटू शकतो? when can we meet. when can we meet. मी केस कापायला बाहेर चालले आहे. I am going out for a haircut. I am going out for a haircut. हे पुस्तक कोणाचं आहे? Whose book is this? Whose book is this? आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल असेल आणि त्यातले खूप सारे सेंटेन्स तुम्ही आता डेली यूजमध्ये यूजसुद्धा करणार आहात. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.